प्रल्हादाचा वंश सांगितला आणि 4 वर्ण 4 आश्रम त्याचे धर्म सांगितले आणि हे सांगून सप्तम स्कंदाला विराम. प्रल्हाद हा ज्ञानी भक्त आहे. त्याचं चरित्र आम्हाला काय शिकवते? भगवंताचं स्मरण. ते स्मरण आपल्याला काय फळ देते आतापर्यंत आपण वर्णन केलं. भागवतामध्ये अष्टम स्कंद जो आहे त्या अष्टम स्कंदामध्ये वैवस्वत मन्वंतर आलेला आहे. प्रथम मनु त्याच्यामध्ये नरनारायणानं रक्षा केली, दुसरा सरोचित, तिसरा प्रियवर, चौथा तामस, त्याच्यामध्ये हरि अवतार झाला आणि त्याच्यामध्ये एक चरित्र घडलं. ते चरित्र म्हणजे गजेंद्र मोक्ष. त्रिकुट पर्वत आहे आणि त्या त्रिकुट पर्वतावर गजेंद्र नावाचा हत्ती, तो हत्ती राहतो आणि तिथे एक सरोवर आहे. त्या सरोवरामध्ये तो हत्ती आणि त्याचा पूर्ण परिवार स्नान करण्याकरता गेला. स्नान जलक्रीडा करणं चालू आहे आणि जलक्रीडा करत असतानाच त्या हत्तीला नकरानं त्या हत्तीचा पाय पकडला. असं म्हणतात 1000 वर्ष युद्ध चाललं. खूप युद्ध चाललं. शेवटी कोणाची ताकद चालली नाही आणि सगळे कुटुंबीय जे आहे ना ते कुटुंबीय त्या हत्याला सोडून निघून गेले निघून. कोण सोडवेल तुम्हाला? कारण की मृत्यूवर विजय प्राप्त करण्याकरता ताकद चालत नाही हो. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. तेव्हा तो जो हत्ती आहे त्या हत्तीनं काय केलं? त्या हत्तीनं भगवंताचा धावा केला. आमच्या जुन्या वारकरी परंपरेमध्ये एक चाल म्हटली जायची. हा देव आपली आई आहे आणि मग आई असल्यानंतर त्या आईला आव्हान केलं जाते. जसं तुकोबारायांनी या आईला आव्हान केलं, येई वो 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 धावोनिया विलंब कावाया लावियला कृपाळे, विलंब कावाया लावियला कृपाळे. येई वो 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 विलंब कावाया ओ विलंब कावाया विलंब कावाया